एक एक शब्द नोट करून ठेवा, कारण आपल्याला खोटं बोलून आजचं काम भागवायचं नाही आहे. आपल्याला कायमस्वरूपी एकनाथ शिंदे आणि आपण हे जे काय आपल्या रक्ताचं नातं आहे, हे जमिनीचं आपलं नातं आहे, हे जन्मभूमीचं नातं आहे, हे कधी एकनाथ शिंदे विसरणार नाही. आणि म्हणून तुम्हाला मी शब्द द्यायला आलोय की या ठिकाणी जे जे काय बोललोय ते करणार. पुन्हा एकदा मी सांगतो, बोंडारवाडी धरण होणार म्हणजे होणार. त्याच्यामध्ये कुणी काही आडवं आलं तरी सुद्धा त्याला काही कुठलीही अडचण आली ती दूर करणार. आणि हे बोंडारवाडी धरण मला कळले काय काय त्याच्यात कोणी फक्त निवडणुकीचा मुद्दा करण्यासाठी तो पेंडिंग चालू आहे. पण मी आपल्याला सांगतो, निवडणुका येतात जातात हो, निवडणुका येतात जातात, सत्ता येते पुन्हा येते जाते परत येते, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही, नाव गेलं की परत येत नाही. आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो, बोंडारवाडीच्या बद्दल कोणी किती आडवं आलं तरी बोंडारवाडी धरण तुमच्यासाठी झालं पाहिजे. या विभागामध्ये विरोधक जे आहेत हे बोंडारवाडी धरणाच्या बाबतीत गैरसमज पसरून एक आमदार म्हणून माझ्या भूमिकेबद्दल शंका निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. या प्रकल्पाला खऱ्या अर्थानं चालना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली वस्तुस्थिती आहे. आणि हे बोंडारवाडी धरण हे 100% होणार. आणि हे धरण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच करू शकतात, तेच करणार. बाकी जे कोणी येऊन सांगतंय काय बोलतंय हे नुसतं निवडणुकीपुरतं चाललेला प्रयत्न आहे, मतं मिळवण्याचा, लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा. ह्या गोष्टीला कोणीही बळी पडू नका. यांच्यामध्ये ती ताकद नाही, यांच्यामध्ये ती धमक नाही आणि यांच्यामध्ये तेवढी कुवत नाही एवढा हे सगळं करण्याची. नुसतं हे सध्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये काय आपल्याला करता येते का हा प्रयत्न चाललाय. त्यामुळे विरोधकांचा हा डाव मतदार बंधू भगिनींनी ओळखावा ही माझी सगळ्यांना विनंती.